ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जशी आर्या आणि माधुरीची हालत झाली तशीच लालीची केली। तर जामकर आल्यानंतर नक्की घडलं काय, चला तर बघूया। तर घडतं असं, देवीसिंग लालीला खूप मारतो। तो आता तिचा गळाच दाबत असतो, तेवढ्यात दार वाजतं। तरीही देवीसिंग काय लालीला सोडत नाही। दुपारी आराम करत असतील म्हणून जामकर माघारी जायला लागतात, पण त्यांना आवाज येतो ते पुन्हा वापस येतात आणि दार वाजवतात। आता दार उघडायला खूप वेळ जातो। देवीसिंग दार उघडतो। जामकरला दारात बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। जामकर म्हणतात, एवढं घाबरलात का? कुणाचा खून बिन करत होता की काय? आता देवीसिंग खूप बहाणे बनायचा प्रयत्न करतो, पण जामकर मात्र लगेच आत शिरतात आणि म्हणतात, बूट काढतो। नको नको, त्याची काही गरज नाही, राहू द्या, काय हरकत नाही। कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी काहीच नको, मी रिश्वत घेत नाही। आता देवीसिंग घाबरून बघत असतो। जामकर म्हणतात, कुठे गेले ते 2 बायकावाले देशमुख आणि त्यांच्या त्या 2 बायका? गोपाळ म्हणतो, ते आमच्या नात्यातलं लग्न आहे ना, तिकडे गेले सगळे। जामकर म्हणतात, त्या नात्यात तुम्ही येत नाही का? आणि तुमची ती बायको लालीजी, त्या कुठे गेल्या? आता तर देवीसिंग अजून हादरतो। जामकर म्हणतात, मी काय विचारलं? ज्यांना नवऱ्याची खूप काळजी वाटते, नवऱ्यासाठी जीव कासावीस होतो, वर खाली होतो, अशी तुमची बायको लालीजी कुठे? देवीसिंग म्हणतो, हाय का आता? आता नाही सांगितलं का? सगळेच लग्नाला गेल्या, त्या पण त्यांच्यासोबत गेल्या। जामकर म्हणतात, अच्छा, त्या नात्यात त्या पण येतात तर मग तुमचं काय, तुम्ही नाही येत? तो ताओ, त्याचं काय झालं, दुकानात पण काम होतं आणि म्हटलं घरी जरा आवरून घ्यावं। बघा ना साहेब, बायका रोज कामं करत असतात आणि आपण त्यांना कधीच मदत करत नाही। मग मी आज ठरवलं, सगळे बाहेर गेले ना, सगळं घर आवरायचं, चकाचक करायचं। आता तो एवढा काही बोलत असतो की जामकरला संशय येतो। ते आता त्याच्या रूममध्ये जातात आणि पसारा बघतात आणि म्हणतात, माझं म्हणणं असं आहे, माणूस खूप बोलतो किंवा विनाकारण बोलतो तेव्हा तो खूप घाबरलेला असतो किंवा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतो, तर तुम्ही काय लपवताय? देवीसिंग घाबरतो आणि कपाळाला हात लावतो। जामकर म्हणतात, लक्ष्मी लक्ष्मी, बायको कुठे? आता बोलता बोलता ते बेडखाली डोकतात। आता देवीसिंगला असं वाटतं यांचाच खून करावा, म्हणून तो कटर काढतो, पण तेवढ्यात जामकर उभा राहतात। देवीसिंगने ज्या कपाटामध्ये लालीला ठेवलेलं असतं तिच्या वजनाने त्या कपाटाचं दार हलत असतं आणि त्याच्यासमोर जामकर उभा असतात। तेवढ्यात कपाटाचं दार उघडतं, त्यामध्ये लालीला ठेवलेलं असतं। आता देवीसिंग बघतो आणि घाबरून त्याचे डोळेच मोठे होतात। तो आता बघतो तर जामकर बारीक नजरेने त्याच्याकडे बघत असतात आणि विचारतात, काय झालं? असं भूत बघितल्यासारखं एवढं का घाबरलात? तुमचं काय पितळ बितळ उघडं पडतं की काय? बरं सांगा आता, कुठे ठेवली डेड बॉडी? आता देवीसिंग म्हणतो, डेड बॉडी? कसली डेड बॉडी? काय साहेब, काही पण बोलताय? जामकर म्हणतात, तुमच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ कळतंय की तुम्ही खोटं बोलताय। एकदा की तुम्ही माझ्या ताब्यात सापडले तर कुठेत लालीजी? आता मात्र देवीसिंग पुन्हा हादरतो। मनात म्हणतो, अरे यार, ह्या कपाटाचं दार आताच उघडायचं होतं। जर या जामकरने बघितलं ना, हा मला जिवंत नाही सोडणार। तुम्हाला काय वाटतं, लाली देवीसिंगला एवढा लवकर सोडेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।